स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक अशी घोषणा देणारं नाशिक खड्ड्यांचं नाशिक झालं आणि याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न विचारल्यावर या खड्ड्याचं खापर महाराष्ट्र गॅस कंपनीवर फोडण्यात आलेलं आहे। आढावा घेण्यासाठी ज्या वेळेला गिरीश महाजन पालिका आयुक्तांच्याकडे पोहोचले त्यावेळेला जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला। नाशिकच्या राजकारण्यांनी एक नवाच बहाणा दिलाय। आमदार आणि आयुक्त म्हणतायत की कंपनी म्हणे त्यांचं ऐकतच नाहीये। या कंपनीच्या पुढे नाशिकचे राजकारणी हतबल झाले आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। किंवा तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, त्याची परवानगी घ्या, त्याची परवानगी घ्या। मग कॉर्पोरेशन परवानगी देत नाही, मग कोणी अडवतं ते बोलत नाही आम्ही। पण मग त्याच्यामुळे त्याला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे, त्याचा जीआरच तसं आहे की तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही। पण काय होतंय, आपण रस्ते केले मग ते येत आहेत, मग एका लक्षात राहिलं फोडा येते, परत आपण ते बुजवतो, परत याचं राहिलेलं आहे, त्या बंगल्याचं राहिलंय, परत फोडा। मला वाटतं त्यामुळे एकच एजन्सी अशी आहे, बाकी एजन्सीचा आमच्या सगळ्यांचा समन्वय या ठिकाणी आहे। पण एमएनजीच्या बाबतीत त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं पण ते आले नाही। ठीक आहे।